योगाला केवळ व्यायाम नव्हे तर आरोग्यदायी जीवनशैली म्हणून स्वीकारा, असं आवाहन केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी केलं। आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर बुलढाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी देशव्यापी तयारीची माहिती दिली। योग फॉर वन अर्थ वन हेल्थ या थीमवर आधारित 11वा आंतरराष्ट्रीय योग दिन यंदा भारतात मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे। या पार्श्वभूमीवर बुलढाणा येथे आयोजित पत्रकार परिषदेत केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी योग दिनाच्या विस्तृत आयोजनाची माहिती दिली। या वर्षीचा मुख्य राष्ट्रीय कार्यक्रम आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे पार पडणार आहे। या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू आणि आरोग्य मंत्री सत्यनारायण यादव उपस्थित राहणार आहेत। देशभरातील 1 लाखाहून अधिक ठिकाणी एकाच वेळी योग दिन साजरा केला जाणार असून सर्व एम्स हॉस्पिटलमध्ये विशेष योग प्रशिक्षण घेतले जात आहे। योग ही आज केवळ वैयक्तिक आरोग्य सुधारण्यासाठीच नव्हे तर सामूहिक जागतिक आरोग्याच्या दृष्टीनेही प्रभावी साधना ठरत आहे, असं प्रतिपादन त्यांनी केले। या योग दिनाची थीम वन अर्थ वन हेल्थ ही भारताच्या G20 अध्यक्षपदाच्या संकल्पनेशी सुसंगत असून सर्व संतू निरामया या मंत्राच्या जागतिक आरोग्यावर गहिरा प्रभाव आहे, असं ते म्हणाले। योगासंदर्भात 10 वेगवेगळे पॅकेट्स तयार करण्यात आले असून त्यात विविध योगासने समाविष्ट आहेत। प्रत्येक नागरिकाने आपली जीवनशैली बदलून त्यात योगाचा समावेश करावा, हेच या उपक्रमामागचे अंतिम उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। आणि योगाच्या बाबतीत लोकांची जी कल्पना, योग म्हणजे व्यायाम, आणि आता ग्रामीण भागातल्या लोकांना असं वाटतं आपण एवढा व्यायाम करतो आपल्याला काय गरज आहे, किंवा ज्या लोकांना वाटतं आपण दिवसभर एवढं फिरतो आपल्याला काय गरज आहे। पण आहे त्या योगाचं महत्त्व आहे। जो माणूस कंटिन्यू 2-4 दिवस योगा करतो त्याला स्वतःलाच त्याची अनुभूती यायला लागते।